कन्नड शहरात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई, मॉडिफाईड सायलेन्सर लावलेल्या 6 बुलेट्सवर दंड. कन्नड शहरातील वाहतुकीचा नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरोधात आज जोरदार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड व अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखा व कन्नड शहर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली आहे. या कारवाईत मॉडिफाईड सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 6 बुलेट दुचाकींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आनंद झोटे, कन्नड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सानप, API केदारनाथ पालवे, पोलीस उपनिरीक्षक मेंढके यांच्यासह पोलीस हवालदार किशोर घुगे, प्रमोद काळे, विजय गायकवाड, अनवर शेख, अंबादास तावणे, श्रीकांत चेडेकर, सुभाष पवार, ज्ञानेश्वर परदेशी, सागर सुलाणे व सहाय्यक फौजदार नासिर पठाण सहभागी होते. विना हेल्मेट, सीट बेल्ट न लावणे, ट्रिपल सीट, विना लायसन्स, फॅन्सी नंबर प्लेट व विना इन्शुरन्स अशा विविध उल्लंघनाप्रकरणी एकूण 30 ते 40 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर यांचा रिपोर्ट. तर आज आपण वाहतुकीचे जे गाड्या पकडतायत कशाबद्दल काय मोहीम आहे, काय सांगाल? जे बुलेट वाहनामध्ये मोटरसायकलमध्ये मॉडिफाय सायलेन्सर लावून दोन स्टाईल जे गाड्या फिरवतात त्याचा सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, बालक यांना जो त्रास होतो हा त्रास होऊ नये, तसेच सामाजिक जनजीवन, पब्लिकची सामाजिक शांतता व्यवस्थित राहावी आणि लोकांना ह्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास होऊ नये यासाठी वाहतूक शाखेच्या वतीनं माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक मॅडम आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक झोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची सर्व टीम जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी यापूर्वी कारवाया केलेल्या आहेत. आज रोजी कन्नड शहरामध्ये असे जे धूम स्टाईल बुलेट स्वार मॉडिफाय सायलेन्सर लावून ध्वनी प्रदूषण करत आहेत त्यांच्यावर कारवाई चालू आहे. ही कारवाई आजही करत आहोत आणि यानंतरही जे असे वाहनधारक जनतेला त्रास होईल असे ध्वनी प्रदूषण करत आहेत त्यांच्यावर याची तसेच वाहतुकीचे उल्लंघन करणारे सुद्धा कारवाई करण्याची मोहीम चालू ठेवण्यात. तर आतापर्यंत किती कारवाई झाली आहे आपल्याला? आता सध्या पाच वाहनावर कारवाई केलेली आहे आणि ती दोन्ही मॉडिफाय सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज करणारे जे वाहनधारक आहेत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि अजूनही कारवाई चालू आहे.